जयपूरच्या सवाई मानसिंग रुग्णालयात भीषण आग लागलेली आहे। महत्त्वाची बातमी समोर येते। या आगीत 3 महिलांसह 8 रुग्णांचा मृत्यू झालाय। ट्रॉमा सेंटरच्या आयसीयू मध्ये आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय। मोठी दुर्घटना समोर येते। ट्रॉमा सेंटर मधील न्यूरो आयसीयू वॉर्डच्या स्टोर रूम मध्ये रात्री 11:20 ही आग लागली, जिथे कागद, आयसीयू उपकरणं आणि रक्त सॅम्पलर ट्यूब साठवले जात होते। जयपूरच्या SMS रुग्णालयात मृतांची संख्या आता 8 झालेली आहे। दिगंबर वर्मा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। यापूर्वी प्रशासनाने 7 रुग्णांच्या मृत्यूची पुष्टी केली होती। 8व्या मृत्यूमध्ये दिगंबर वर्मा यांचं नाव पुढे आलंय। ट्रॉमा सेंटरमधील नोडल अधिकारी आणि वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितलंय की ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली आहे, तर असा संशय व्यक्त केला जातोय। अपघाताच्या वेळी आयसीयू मध्ये 11 रुग्ण होते आणि शेजारील आयसीयू मध्ये 13 रुग्ण होते। मृतांची संख्या ही 8 पर्यंत पोहोचलेली आहे। अत्यंत मोठी आणि भीषण अशी ही आग होती, ज्यामुळे 8 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। जयपूरमध्ये ही मोठी दुर्घटना घडली आहे। सवाई मानसिंग रुग्णालयात भीषण आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं सांगितलं जातंय। आगीत 3 महिलांसह 8 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। ट्रॉमा सेंटरच्या आयसीयू मध्ये ही भीषण आग लागली होती। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। जयपूरच्या सवाई मानसिंग रुग्णालयात ही दुर्घटना घडलेली आहे। भीषण आग लागलेली आहे। आगीत 3 महिलांसह 8 रुग्णांचा मृत्यू झाला। ट्रॉमा सेंटरच्या आयसीयू मध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। तर ट्रॉमा सेंटरमधील न्यूरो आयसीयू वॉर्डच्या स्टोरूम मध्ये रात्री 11:20 ही घटना घडली। भीषण आग लागली। या ठिकाणी कागद, आयसीयू उपकरणं आणि रक्त सॅम्पलर ट्यूब साठवले जात होते। जयपूरच्या SMS रुग्णालयात मृतांची संख्या आता 8 झालेली आहे। दिगंबर वर्मा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। यापूर्वी प्रशासनाने 7 रुग्णांच्या मृत्यूची पुष्टी केली होती। 8व्या मृत्यूमध्ये दिगंबर वर्मा यांचं नाव पुढे आलेलं आहे।